टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। प्रत्येकाच्या अस्तित्वाचा आधार हा विठ्ठल असतो। विठ्ठलाचा जो पिंग आहे तो प्रत्येकाच्या मनाभोवती फिरत असतो। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी विठुरायाची अनामिक ओढ घेत खरं तर हे पावले जी असतात ती दरमजल करत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये पोहोचतात। ऊन वारा पाऊस यांची कसलीही तमा न बाळगता फक्त डोळ्यासमोर विठ्ठलाची ती मूर्ती असते। पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर सुद्धा हे जे वारकरी असतात ते तास म्हणजे जवळपास तब्बल 20 तास दर्शन रांगेसाठी उभे राहतात, ताटकळत उभे राहतात आणि या पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी त्यांचे डोळे जे असते ते आसुसलेले असतात। मात्र सध्या जे राजकीय व्यक्ती आहेत त्यांनी VIP दर्शन रांग सुरू करावी यासाठी मंदिर समितीकडे एक पत्र लिहिलं आहे आणि त्यांनी मंदिर समितीवरती दबाव टाकलेला आहे। मात्र या सर्व संदर्भात वारकऱ्यांना काय वाटतं, सध्या महिला वारकरी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर वारीच्या वाटेवरती तुम्ही चालत आहात, वारी अनुभवत आहात, वारीबद्दल काय वाटतं आणि काय वारी देते तुम्हाला? खूपच आनंद देते। बरं, किती वर्षापासून वारी करताय? 9 वर्ष झाली। बरं, 9 वर्षापासून वारी करताय। पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर रांगेमध्ये किती वेळापर्यंत म्हणजे दर्शनासाठी उभे असतात? 2-3 तास लागतात। बरं, आणखी काही महिला वारकरी आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। खरं तर गेली अनेक वर्षांपासून तुम्ही वारी करत असताना किती वर्षापासून वारी करतात आणि वारीचा काय अनुभव आहे? 11 वर्षाला वारी करते, पण एक दिवस जरी देव निघाल तरी आम्हाला घरी करमत नाही अजिबात। पहिल्यापासून देवतून ते पंढरपूर पर्यंत आम्ही पायी असतो। खूप छान वाटतं। बरं, पायी चालत पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर पुन्हा विठुरायाच्या भेटीची आस घेऊन त्या रांगेमध्ये किती वेळापर्यंत उभे असतात? रांगेत तसे मस्त 20 तास लागतात रांगेत उभं राहायला। VIPचं दर्शन ती चालू असतात, त्यामुळे आम्हाला 20-25 तास म्हणलं तरी उभं राहावं। बरं, मग आता ह्या VIP दर्शनाची खरं तर जे आमदार मंडळी आहेत, संतोष बांगरे आमदार आहेत, त्यांनी मंदिर समितीकडे एक पत्र लिहिलं आहे आणि पत्राद्वारे VIP दर्शन चालू करावं अशी त्यांनी मागणी केली। एक वारकरी म्हणून तुम्ही कसं बघताय याकडे? ते नाही करायलाच पाहिजे, त्यांनी वारकऱ्यांसाठी सेवा ठेवायला पाहिजे चालू। दर्शन बारी 24 तास वारकऱ्यांसाठी पाहिजे, VIP दर्शन बंद पाहिजे। आणखी काही महिला वारकरी आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। कडेकडेवरी म्हणजे कठेवरी हात ठेवून हा विठ्ठल आहे तो अवघे 28 युगे उभे म्हणजे विठेवरी उभा आहे। मात्र आता ह्या विठ्ठलांनाच कुठेतरी बडग्यांनी घेरलेलं आहे। जे VIP दर्शनाची मागणी जी आहे ते राजकीय मंडळीकडून होती, एक महिला वारकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं? राजकीय मंडळीकडून असं नाही व्हायला पाहिजे, कारण एवढे तासनतास लोक उभी राहतात, मग त्यांचा काय फायदा होतो? त्यांच्याही मनात कुठेतरी येतं ना की ही आत्ताच आलेत आणि लगेच दर्शनाला गेलेत, आम्ही एवढे दिवस इतक्या वेळ उभं राहतोय ना आमचं दर्शन नाही, मग काय उपयोग? असं नाही व्हायला पाहिजे, पण आता काय बोलणार ना आपण त्यांच्या समोर। खरं तर विठ्ठलाच्या दर्शनाचा खरा हक्कदार हा वारकरी आहे। मात्र कुठेतरी वारकऱ्याला बाजूला सारलं जातंय आणि आता राजकीय मंडळी जी आहे ते मध्येच हस्तक्षेप करते। तर हे काय, त्याच्यावरती काय भूमिका घेतली पाहिजे, काय व्हायला पाहिजे? आता ह्याच्यावरती तर निर्णय घेतलाच पाहिजे राजकारण्यांनी, मग त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांना सांगावं लागेल की तुम्ही काहीतरी सांगा। एवढे वारकरी इतक्या महिना झाले चालत येतात, एवढे 5-5, 6-6 तास उभे राहतात, त्यांना पाणी जेवायला आतमध्ये काही नसतं आणि तरी सुद्धा तुम्ही तुमचे पैसे देऊन पुढे जाताय आणि वारकऱ्यांना पाठीमागं एवढे चक्कर येते, बसतात, उठतात, उभे राहतात, किती वेळ पाय दुखतात। मग यांचा पण विचार केला पाहिजे ना, वारकऱ्यांचा विचार केलाच पाहिजे सगळ्यांनी, आणि त्यातमध्ये पुढाकार राजकारण्यांनीच घेतला पाहिजे। त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडेच पहिल्यांदा जावं लागेल, तेव्हा हे पाठीमागचे मग जास्त काही वळवळ करणार नाही। अगदी बरोबर आहे। खरं तर जे आता एकनाथ शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांनी खरं तर ही मागणी केली आहे आणि त्यांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यायला हवी अशी तुमची भावना आहे। परंतु एक वारकरी म्हणून आता समोर तुम्ही महिला एकत्रित येत आहेत, विठुनामाचा जयघोष करताय, तिथं चाललात, पण तिथं झाल्याच्या नंतर ही जी वागणूक भेटते म्हणजे दुय्यम दर्जाची वागणूक सध्या त्या ठिकाणी दर्शन रांगेमध्ये भेटते किंवा तिथला जो मंदिर समिती आहे तो निर्णय घेते, तर याच्यावरती एक महिला वारकरी म्हणून तुमची काय वाटते, काय ठोस भूमिका असायलाच पाहिजे? हे असं जर असेल ना तर कुठंतरी आतमध्ये खूप दुखत असतं, त्यामुळे हे असं नाही व्हायला पाहिजे। वारकऱ्यांना पण तुम्ही एक माणूस म्हणून जगवा ना, माणूस म्हणून त्यांना हक्क द्या ना। वारकऱ्यांचं पण काहीतरी असतंय ना, आतमधून तळमळ करतो ना त्यांचा आत्मा, त्याचा जरा विचार केला पाहिजे राजकारण्यांनी, असं मला म्हणायचंय। VIP आहे, पैसे आहे म्हणून तुम्ही काही करू शकता असं नाही पाहिजे। तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि बऱ्याच वेळेस आपण बघितलं की कष्टकरी असतो किंवा शेतकरी असे वारकरी, एक भोबडी आशा असते किंवा विठ्ठलाच्या भेटीची आशा असते, अशी वारकरी ज्यावेळेस मंदिरामध्ये येतात त्यावेळेस बऱ्याच वेळेस असं होतं की तिथले जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्याकडून म्हणजे विठ्ठलाच्या त्या मूर्तीला सुद्धा हात सुद्धा लावून देतला, अगदी धक्काबुक्की, म्हणजे तो 20 दिवस अगदी तहान भूक हरवी पायी चालत आलेला आणि विठ्ठलाच्या दरबारात गेल्याच्या नंतर अगदी त्याला एका क्षणात बाहेर तिथे टाकलं जातं। या सर्व कृतीकडे एक वारकरी म्हणून कसं बघता?
हे वाईटच वाटतं अहो 10-10, पाहायला. 12-12 तास एवढे उभे एवढे राहून. तास उभं करतात. एक एक महिना लोक घरदार सोडून येतात. घरच्या जेवणाची, खाण्याची, शेतीची काहीही पाहत नाहीये वाट आणि विठ्ठलाच्या आस सुचलेल्या दर्शनासाठी येतात. मग त्यांचा विचार झालाच पाहिजे ना. त्यांनाही असं धक्काबुक्की करून तुम्ही जर बाजूला सरकवताय तर मग त्यांच्या मनाला कुठेतरी वाटतंच ना, दुखतंच ना. ह्याचा विचार केला पाहिजे, झाला पाहिजे आणि ह्याचा विचार वरचीच लोक करू शकतात. अगदी बरोबर आहे. खरं तर आणखी काही महिला वारकरी आहेत. खरं तर आजी, तुम्ही खूप वयोवृद्ध वाटतात, परंतु अशा वयामध्ये सुद्धा विठ्ठलाची आस आहे, विठ्ठलाच्या भक्तीची आस आहे. तेवढ्या ताकदीनं तुम्ही खरं विठ्ठलाचं नामघोष करत करत तुम्ही चाललायत. आता ह्या उतार वयात सुद्धा पंढरपूरकडे जाऊन रांगेमध्ये उभे राहून तुम्ही दर्शन घेतायत. काय वाटतंय आता VIP म्हणजे जी आता ही मोठी लोक, म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर मोठी लोक पैसा देऊन वसिला लावतात दर्शनासाठी, तर या सर्व गोष्टीकडे तुम्ही कसं बघताय? बरं, खरं तर वय तुमचं भरपूर आहे, विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन कडे पंढरपूरकडे चालतायत, तर आता त्या ठिकाणी पैसे देऊन दर्शनासाठी एक रांग लावतायत, तर जो खरा वारकरी आहे तो रांगेपासून बाजूला राहतोय, वंचित राहतोय. तसं वारीला त्याची आम्हाला दर्शनच नाही द्यावंच. आम्ही लांबून हात धरतो, येडा देतो, माघारी फिरतो. पण आता इतक्या दिवस तुम्ही चालताय, माऊली माऊली करताय, तिथे जाताय आणि दर्शन न करताच परत रिटर्न यावं लागतंय. काय करायची नाही, जाऊनच देत नाही. मग काय इलाज नाही आमचं. पण आपण बघू शकतोय, खरं तर आम्ही विठ्ठलाचा नामघोष करत वारीमध्ये दाखल होतोय, मात्र खूप मोठी गर्दी असते आणि त्यामुळे आम्हाला दर्शन झालं. आणखी काही माऊली आहे, जे रामकृष्ण हरी माऊली खरं तर विठ्ठलाची आस घेऊन, विठ्ठल दर्शनाची आस घेऊन पंढरपूर दिशेने चाललायत. मात्र जे एक आमदार आहेत संतोष बांगर, यांनी मंदिर समितीवरती दबाव टाकत VIP दर्शन रांग सुरू करावी अशी मागणी केली. ह्या सर्व गोष्टींकडे तुम्ही कसं बघता? आम्हाला नाही आवडत. आम्हाला असं वाटतं समान ठेवलं पाहिजे त्यांनी सगळ्यांना. वारकऱ्यांना पण दर्शन दिलं पाहिजे. आल्यावर त्यांनी पैसे देऊन दर्शन घेता येत. आम्ही 15 दिवस 20 दिवस चाललेलो आहे पायवारीला, आम्हाला पण दर्शन दिलं पाहिजे समिती लोकांनी. खरं तर तो तुमचा हक्क आहे, महिला आहे, तर महिलेने जर एकदा म्हणजे कमरेला पदर खुचरला तर कुणाचंच पुढे चालू शकतं. मग अशा तुम्ही सर्व महिला वारकरी आहेत, त्याच्यामुळे मग तुमची काय आता सरकारविरोधाची भूमिका असू शकते? आमची भूमिका असू शकते की सर्वांना, येणाऱ्या वारकऱ्यांना सर्वांना दर्शन दिलं पाहिजे, एवढीच आमची अट आहे, बाकी काही नाही अट. आणखी काही महिला वारकरी आहेत. खरं तर हा जो प्रकार आहे तो समानता असायलाच हवी, निश्चितच असायला हवी. वारकऱ्यांचा तो हक्क आहे, त्याच्यामुळे आपल्या हक्कासाठी खरं तर तुम्ही आवाज उठवला पाहिजे, बोलला पाहिजेत. या ठिकाणी VIP दर्शनाची मागणी होते, तर एक वारकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं? वारकरी मला असं वाटतं की जे खूप चालत येतात, ऍक्च्युली शरीराचा विचार करता, त्यांचं वय नाहीये की तेवढं चालून देखील येतात, मग दर्शनाचा पहिला हक्क त्यांचा आहे. तर दर्शनाचा पहिला हक्क आमचा आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ते या महिला वारकऱ्यांची भेटते. त्याचबरोबर ती काही या ठिकाणी पुरुष वारकरी पण आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. विठ्ठल हा सर्वांचा आहे, विठ्ठल म्हणजे लहानांपासून थोरांचा आहे. मात्र दर्शन रांगेमध्ये दुजाभाव भेटतोय की VIP साठी वेगळी रांग, म्हणजे राजकीय लोकांसाठी वेगळी रांग आणि वारकऱ्यांसाठी वेगळी रांग, अशी सध्या पद्धत जी आहे ती पंढरपूरमध्ये दिसते. याच्यावरती तुम्ही वारकरी म्हणून काय वाटतं? वारकरी म्हणून सांगायचं झालं तर वारी करताना देहूपासनं पंढरपूरपर्यंत हे जेवढे टप्पे घेत येतो, ऊन वारा पाऊस, एवढं सगळं दर्शनाच्या आशेने जातो. म्हणजे पंढरपूरला आमच्या वारकऱ्यांचं माहेर म्हणून संबोधलेलं आहे आणि आमचं माहेर आहे. आणि वर्षातनं एकदा आम्हाला त्याची आस लागलेली असते की केव्हा पांडुरंगाला नाही स्पर्श करता आलं तरी, डोळ्यांनी दर्शन झालं तरी त्याच्यात आम्ही समाधानी असतो. परंतु ह्याच अशा तुमच्या ज्या आता तुम्ही जे सांगितलंय, असे काही विदुष्ट बुद्धीचे, म्हणजे मूर्ख बुद्धीचे लोक असतात की त्यांना असं वाटतं की मी म्हणजे पांडुरंग माझा. तर ठीक आहे, त्यांना असं माझं हात जोडून विनंती आहे त्यांना, ते कोण असतील त्यांना मला नाव नाही माहिती, त्यांनी पायी वारी करावी. आळंदीतनं ज्ञानोबा माऊलींच्या वारीत निघावं, किंवा तुम्ही तिकडच्या असाल तर तिकडनं गजानन महाराजांच्या वारीतनं निघावं, इकडं तुकोबारायांच्या वारीतनं निघावं आणि पायी वारी करत संत एकनाथ महाराजांच्या वारीतनं निघावं, तुमच्या एकनाथ महाराजांच्या वारीतनं निघावं आणि पायी वारी करत 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 ज्या वारकऱ्याला काय हिथं वेदना होतात ना, त्या वेदना सहन करून नंतर तुम्ही हे वाक्य बोलायला पाहिजे. हे वाक्य उचलले तोंडी लाभली जीभ, हे काय झालंय की हे माकडाच्या हाती खेळणं आलं ना, तसा प्रकार झालेला आहे. आणि आम्ही वारकरी सगळ्यांना असं वाटतं की वैष्णव धर्म वारकरी म्हणजे वेडा आहे. वारकरी वेडावा नाही आहे. तुकोबारायांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. वारकरी खूप शांत आहे. आज 50-60 लाख लोक वारकरी ह्या रस्त्याने चाललेले आहेत, पण कोणाचा राग नाही, रुसवा नाही, कुणाची तक्रार नाही, कंप्लेंट नाही.
आणि तुम्ही 4 मतं निवडून घेऊन येता दादागिरीवरती, पैशावरती, आणि तुम्ही वारकऱ्यांवरती असा विषय करता, तर वारकरी कदापि माफ करणार नाही. वारकऱ्यांच्या अगोदर आज वारी इंदापूरमध्ये, कुठे? इंदापूरमध्ये. परंतु माझा विठोबा पांडुरंग तिथं डोळ्यात नेत्रात वारकऱ्यांची अशी रांग लावून बघत आहे की माझा भक्त, माझे भरून येतंय थोडंसं की माझा वारकरी मला भेटायला कधी येईल. आणि ही मंडळी, राक्षसी वृत्तीची मंडळी, जर वारकऱ्यांच्या भक्तीशी जर खेळत असेल तर त्यांना आमचं वारकरी हे मन सांगल, हे तोंड नाही सांगणार, हे मन सांगल त्यांना काय आशीर्वाद द्यायचा आणि काय द्यायचा. त्याच्यामुळं तुम्ही काय करताय याचं नीट ध्यान घ्या. आता ह्यांची तक्रार मुख्यमंत्र्याकडे करायची, उपमुख्यमंत्री करायची, का दुसरं कुणाकडे करायची, का पक्षनेत्याकडे करायची, आम्ही तिथपर्यंत पोचू शकत नाही. आता तुम्ही तर आम्हाला मूर्खच समजलेले ऑलरेडी. तुम्ही आम्हाला मूर्ख समजलेले. घे पैशाने ये निवडून, कर दादागिरीने ये निवडून. तुम्ही काय असं स्पष्ट होत नाही. त्याच्यामुळं ह्या लोकांच्या वादविवाद पडण्यापेक्षा जर वारकरी कधी पेटून उठला तर तुमच्या ह्या हागऱ्या कागदाला काही महत्त्व राहणार नाही, तुमच्या ह्या लिखाणाला काही महत्त्व राहणार नाही. अहो, वारकरी जर पेटून उठला, वारकरी जर पेटून उठला ना, तुमचा आमदार असो, तक्रार करणारे, कोणी मंत्री असो, संत्री असो, वारकरी त्याला पंढरपूरच्या बॉर्डरमध्ये पण घुसून देणार नाही. वारकरी शांत आहे तेवढाच तीव्र आहे. परंतु 99% शांत आहे, 1% तीव्र आहे. पण 1% तीव्र एवढा आहे की त्या व्यक्तीला त्या ठिकाणी त्या जागा पद्धतशीरपणे दाखवल्याशिवाय राहणार नाही. राहिला प्रश्न सुविधांचा, तुम्हाला जर ही अक्कल आहे VIP दर्शनाच्या पत्राची, तर तुम्ही तुमच्या घरासाठी सगळं करता का? तुमच्या वैयक्तिकसाठी करता का? तुम्ही वारकऱ्यांची सेवा करा ना. तुम्ही रस्त्याने चाला, बघा लोक घरून काय काय अडचणी आहेत, काय येतात. लोकांची ज्यांची ऐपत नाही ते भाकरी घेऊन येतात, वारकऱ्यांना भाकरी खाऊ घालतात. लोकांना जायला शौचाची व्यवस्था बघा कशी आहे, राहण्याची व्यवस्था कशी आहे, काय कसं आहे, तळ कसा आहे, लोकांना ट्रॅफिकची सुविधा कशी होती, रस्ते होणारे वारीचे होणारे. आता आम्ही दरवर्षी जायचं, आम्हाला ती सवय झाली. आम्ही व्यवस्थेसाठी येत नाही, अवस्थेसाठी येतो. आम्हाला अवस्थेत आनंद आहे, व्यवस्थेत आनंद नाहीये. परंतु आम्ही जर अवस्थेत जाऊन तुम्ही जर आमचा दुरुपयोग पाहत असाल किंवा आमच्यावर असे अन्यायकारक काही पत्रकं काढत असाल तर त्यावेळेस आम्ही अवस्था पाहून बाहेर येऊ आणि व्यवस्थेकडे जाऊन मग त्याला व्यवस्थित जागा दाखवू. तुम्ही किती जरी मोठे अधिकारी असाल, मंत्री असाल, संत्री असाल, तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे, सगळ्यांच्या नादी लागा, सगळ्या पक्षाच्या लागा, आपापल्या विरोधाच्या, पण वारकऱ्यांच्या नादी कधी लागू नका. वारकरी जेवढा शांत असतो तेवढाच तीव्र असतो. आणि विठोबा ज्यावेळेस काय विचार करतील, माझे मायबाप ज्यावेळेस काय विचार करतील, त्यावेळेस तुम्हाला खायला सुद्धा एक दाना मुश्किल होईल. 30 तास वारीमध्ये उभं राहावं लागतं, त्यावेळेस फक्त डोळ्यांनी दर्शन होतं. आता राहिला कंप्लेंटचा विषय की पांडुरंगासमोर गेल्यानंतर ढकलून देतात, 1 सेकंद दर्शन होत नाही. पण या वारकऱ्याला अशी इच्छा आहे की मला दर्शनाची आशा नाही, फक्त पाण्याची आशा आहे. दुरून सुद्धा पांडुरंगाला पाहिलं का वारी सफल होते. आणि लोक बिना चपलाचे, बिना याचे कशाचे इतका त्याग करून त्या ठिकाणी जातात दर्शनासाठी. तुमच्या पुढाऱ्यांच्या पायघड्या घालण्यासाठी जातात का? यांच्या पुढाऱ्यांच्या पायघड्या का घालायच्या? हा पुढारी शब्द वारकऱ्यां संप्रदायापासून बाजूला आला ना तर हे वारकरी संप्रदाय एकदम निर्मल वारी होईल. पण या पुढाऱ्यांमुळं अस्वच्छ वारी झाली. म्हणजे पुढारी शब्द बाजूला झाला पाहिजे. म्हणून हे जे कोणी पत्रक दिले त्या पत्रकाचा वारकऱ्यांच्या हिशोबाने जाहीर हा निषेध करतो. आणि तुमच्या माध्यमातनं मी जे त्या पक्षाचे प्रमुख असतील त्या प्रमुखांना सांगतो की तुम्ही असंच, जसा हा वारकरी तळमळीने बोलला तसं तुम्ही सुद्धा ह्या चॅनलवर, ह्या टीव्हीवर वारकऱ्यांसाठी काहीतरी 2 शब्द बोला. VIP दर्शन म्हणजे क्षमा मागून पुढचं वाक्य बोलतो, VIP दर्शन पांडुरंगाचं मंदिर तुमच्या बापाचं नाहीये, हे फक्त वारकऱ्यांचं आहे, फक्त वारकऱ्यांचं आहे, अख्ख्या भारताच्या वारकऱ्याचं आहे. एकट्या महाराष्ट्राचं नाही, का पुणे जिल्ह्याचं नाही, का सोलापूर जिल्ह्याचं नाही, अख्ख्या भारताचं पांडुरंग परमात्मा आहे. ते विष्णू अवतार आहे आणि ज्यांनी ही पृथ्वी घडवली त्यांचं ते मंदिर आहे. त्याच्यामुळं तुम्ही पुन्हा मंदिर समितीवरती
असा दबाव टाकू नये. मंदिर समितीला तर माझं स्पष्ट मत आहे, हे पत्र घेऊ फाडून तोडून आहे ना, एखादा लहान मुलगा संडासला बसला असेल ना, त्याला ते शौचा पुसायला द्यावं, असा त्याचा अपमान करावा. आणि मंदिर समितीला मी जाहीर आवाहन करतो, नम्र विनंती करतो की असे जे जे पुढारी असतील त्यांना पायदळी ठेचा. त्यांच्या पत्राचा बिलकुल विचार करू नका. तुमच्यावर काहीच होणार नाही. तुम्ही एक आवाज टाका, 1 लाख नाही 10 लाख वारकरी तिथे उभे राहतील. तुमचा पक्ष काय करेल त्यावेळेस? आणि तुमच्या वार्डामध्ये सगळीकडे वारकरी आहेत, सगळीकडे वारकरी आहेत. याचा अर्थ असा की तुम्ही मनमानी करू नये, अति उतू नये, मातू नये. समजा माझा जर तो पक्ष असेल तर मी असलेल्या चुकीवर पायघडी घालणार नाही, चुकीवर पायघडी घालायची नाही, ते ओपन करायचं. आणि वारकऱ्यांना सुविधा. तुम्ही त्या आजींना विचारलं, आजींचं वय विचारलं का? मग जर त्या आजीला चालता येत नाही, बोलता येत नाही, तोंडात दात नाही, तर ती कशासाठी चालली? या पुढाऱ्यांच्या पाया पडायला? कोण आहे पुढारी? काय संबंध आहे? कोण मंत्री, कोण संत्री? अहो, ती पांडुरंगासाठी चाललेली. आणि तिच्या पांडुरंगासाठी जर काय बोललं तर तुम्हाला आवडेल का ते? हा, तुमच्या पक्षाच्या विरोधात आम्ही वारकरी काय चुकीचं बोललो, तुम्हाला आवडेल का? मग तुम्ही आमच्या पांडुरंगासाठी नको ते उद्योग करता. तुमच्यात हिंमत आहे का? जा बरं, पांडुरंगाची मूर्ती घेऊन तुमच्या घरात नेऊन ठेवा आणि मग तुम्ही फोन करून सांगा, अरे बाळा तू इतक्या वाजता येऊन दर्शन घेऊन जा. फुकट दर्शन द्या. दर्शन आम्ही शेळेचं दर्शन घेऊ, आम्हाला त्याच्यातही आनंद आहे. तुम्ही मूर्ती घेऊन जा. असं होऊ शकतं का? नाही होऊ शकत. म्हणून बोलताना तुम्ही जबाबदार व्यक्ती आहे, अनेक वेळा निवडून आलेल्या व्यक्ती आहेत, सुशिक्षित व्यक्ती आहेत, तुम्हाला राजकारणातली माहिती आहे, दादागिरीतली माहिती आहे, सगळी माहिती आहे. तर शब्द वापरताना व्यवस्थित वापरा. खरं तर माऊली, तुम्ही म्हणताय की तुमच्या भावना अगदी समर्पक आहेत. म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे जे शिवसेनेचे जे आमदार संतोष बांगर आहेत, त्यांनी थेट म्हणजे जी मंदिर समिती आहे त्याच्यावरती पत्र लिहून त्यांनी असं त्या मंदिर समितीला सांगितलं की माझे जे कार्यकर्ते आहेत पंढरपुरामध्ये आल्याच्या नंतर त्यांना तुम्ही दर्शन द्या. म्हणजे अशी थेट त्यांनी भावना त्या मंदिर समितीकडे पत्र लिहून मिळते. परंतु त्यांनी वारकऱ्याच्या कुठल्या भावनेचा विचार केला नाही. खरं तर एक निस्सीम असे वारकरी आहात तुम्ही, गेली अनेक वर्षांपासून वारी करतायत. त्याच्यामुळं एक वारकरी म्हणून ह्याच्यावरती काय ठोस भूमिका घ्यायला पाहिजे? म्हणजे काय तुमची भूमिका? हे बघा, हे पत्र ही स्टोरी आजची नाही आहे. अनेक वर्षानुवर्ष तिथं VIP दर्शन होते. अशी काही तक्रार कोणी केली का? नाही केली. कारण सगळे आमदार सुज्ञ आहेत, सगळे पुढारी सुज्ञ आहेत. गुपचूप फोन करून सांगतातच, ह्याला दर्शन द्या, त्याला दर्शन द्या. पण तुम्ही दबावात्मक लिगली असं वारकऱ्यांच्या विरोधात करू शकत नाही. आता आम्ही डोळ्यांनी अनेक वर्ष पाहतोय दर्शनाला काय हाल होतात, कसे VIP आत जातात. पण आम्ही कोणाकडे तक्रार करणार? पण आज हे योगायोगाने ह्यांच्याकडनं उकरून निघालं, ते समोर मांडलं. म्हणून पुन्हा त्यांना अशी विनंती आहे किंवा देवस्थानवाल्यांना विनंती आहे की तुम्ही देवस्थानवाल्यांनी अशा मूर्ख माणसांच्या नादी लागून आपल्या पंढरपूरला भ्रष्ट करू नका. आणि त्या पुढाऱ्यांचा विचार घेऊन बिलकुल असले VIP वाल्यांचं काहीच करू नका. वारकऱ्यांची मिटिंग घ्या, बघा वारकरी काय म्हणतात. एक वारकरी नाही, तुम्ही लाखो वारकऱ्यांचा विचार करा. ते सगळे हेच म्हणणार की जर वारी करत पायी जातोय, आज तुम्ही पाहिलं या राटीमध्ये आम्ही झोपतोय, आता पाऊस आला तर इथं कडक आहे, पण काही ठिकाणी चिखल असतो, आम्ही चिखलात रातभर गुडघ्यावर बसतो. एवढं त्रास सहन करतो, तिथं जातो. कशासाठी जातो? ही एक ट्रिप आहे का आमची? का एन्जॉय करतो आम्ही? का पिकनिक आहे? मग त्यांनी काय करावं, अगोदर 1 महिनाभर वारी करावी आणि वारी करून मग वारकऱ्यांशी काय चेष्टा मस्करी करायची ती ठरवावी. मग ती आम्हाला मान्य आहे. त्यांनी स्वतः पहिली वारी करावी, पूर्ण 1 महिन्याची वारी करा. शेगावची करा, गजानन महाराजांची, तुकोबारायांची करा, माऊलींची करा, एकनाथ महाराजांची करा, किंवा मग तुमचे अनेक संत आहेत, बहिणाबाई आहेत, सगळ्या माऊल्या आहेत, त्यांच्या कुणाची वारी करा तुम्ही, पण पूर्ण वारी करा. VIP वारी करू नका. खरं तर जगद्गुरू संत तुकाराम असं म्हणतात की नाठाळाच्या माथी हनू काठी. तर वारकरी संप्रदायाचा हा धर्म आहे. असे सुद्धा वारकरी संप्रदायात स्टँड घेतलं तर त्या गोष्टी करू शकतात. त्याच्यामुळं जर अशा गोष्टी झाल्या तर तुम्ही सर्व वारकरी म्हणून काय म्हणजे कुठली भूमिका घेऊ शकता जर असं जर झालं तर? आता मी बराच वेळ तुमच्याकडनं अपेक्षा करत होतो या वाक्याची. मी खूप वेळ हे वाक्याची मी थोडासा घसरलो पण होतो, पण मी तात्पट माझं आवडतं घेतलं की नाठाळाच्या माथी. माझ्या तुकोबरायांनी आम्हाला, हे बघा, गुरु सगळ्या शिक्षा देतो, गुरु कधी रिकामा सोडत नाही शिष्याला. आम्हाला दिलेले आमच्या दिंडीच्या पुढे झेंडा घेऊन का चालतात माहिती आहे का? ती पताका कशासाठी आहे? फक्त निशाणी म्हणून पताका नाही आहे ती, अशा नाठाळांसाठी ती पताका आहे. आणि एक पताका काफी आहे ती. आणि म्हणून तुमचे महत्त्वाचे आभार की तुमच्याकडनं
ही ओवी आम्हाला ऐकायला आली की जी ओवी आमच्या तोंडून पाहिजे होती, आणि मी भरपूर वेळ तुमच्याशी वाट पाहत होतो की ही ओवी तुमच्याच तोंडून घ्यायची होती, आणि ही ओवी तुम्ही बोललेले नाही आहे. मानले तर ही ओवी स्वतः तुकोबाराया बोललेले आहेत, आणि हे वाक्य तुमचे नाही आहेत, हे स्वतः तुकोबारायांचे वाक्य आहेत. म्हणून या तुकोबारायांच्या वाक्यांचा तुम्ही आता विचार करा की त्याचा पुढं काय होऊ शकतं. सगळ्यांच्या नादी लागा तुम्ही, सगळ्या पक्षांच्या लागा. कुठलाही आम्हाला कोणता एक पक्ष आमचा नाही आहे, आम्हाला कुठल्या पक्षाचा विरोध नाही, आम्हाला घेणं देणं नाही. आमचा पक्ष म्हणजे वैष्णव, आमचा नेता म्हणजे पांडुरंग, आमचे दिंडीचे प्रमुख तुकोबाराया, कारण तुकोबारायांच्या वारीत हे म्हणून तुकोबाराया, ज्ञानोबारायांच्या वारीत असेल ज्ञानोबाराया, आणि आमचा पक्षाचा झेंडा म्हणजे पताका. ह्याच्या व्यतिरिक्त आमचं ह्याच्यात काही सुद्धा नाही. म्हणून माती काठी ते तुमचं वाक्य अगदी सूट आहे, ते हेच वाक्य तिथं त्यांच्या पुढं मांडण्यात यावं अशी आमची इच्छा. वारी जी आहे ती सहिष्णुतेचा धर्म शिकवते. त्याच्यामुळं जो वारकरी आहे तो खरं तर 99% शांत असतो, मात्र 1% जर आक्रमक झाला तर हे जे आहे ते पुढच्या सरकारला झेपवणारं नाही. आमच्या मनाचा पण त्यांनी विचार करावा, आणि विचार करून खरं तर VIP दर्शनाची जी आमदाराकडून मागणी होती ती मुख्यमंत्र्यांनी हे मनावरती घेऊन ती रद्द करावी अशी जी मागणी आहे ते संबंध वारकरी मंडळाची आहे. आणि या वारकरीचा ज्या मागणीचा आहे निश्चितच मुख्यमंत्र्यांनी विचार करावा अशी पण मागणी जी आहे ती वारकऱ्यांची होत आहे. कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, इंदापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.